मित्रांनो, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये कोकणातील एक एवढी भारी आणि एक सुंदर गोष्ट दाखवणार आहे ना की तुम्हाला देखील जुन्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. तर चला मग. तर नमस्कार मित्रांनो, मी भाविक मांडवकर आणि तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा आपण आलो विहिरीवर पाणी सोडायला. तर चला बघूया आधी विहिरीत पाणी किती आहे. विहिरीवर आलोयच तर आपण आता विहिरीतलं पाणी पण बघूया किती आहे. हे बघ किती पाणी, मस्त एकदम निळं निळं आहे आणि एकदम क्लीन पाणी. एवढं शुद्ध पाणी गावाशिवाय कुठं प्यायला मिळते. तर वाटा बघा किती भारी आहेत. सकाळचं कोवळं उन्हाने वाटा एकदम भारीच वाटत आहेत. गावाकडे यापेक्षा सुख काय आहे, सगळं नॅचरल आपलं. जो मित्रांनो म्हटला होता तो स्पॉट हा आहे, जो की जर आम्ही 10-15 वर्ष मागे गेलो तर आम्ही पहिले इथनंच पाणी भरायचो. वर्षाचे 12 महिने इथे पाणी असायचं. परंतु आता हे बघा इथे एक टाकी पण आहे. इथे पहिलं खूप पाणी असायचं, पण आता पूर्ण वेळीने ही टाकी पूर्ण भरली आहे. हे बघा आतमध्ये पण तुम्हाला दाखवते. बघा जंगल झाले पूर्ण. अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण यूज केल्या आधी, पण आता त्यांची अवस्था अशी झाली आहे. तर चला मी तुम्हाला झरा दाखवतो. ही टाकी आहे ना, ही बैलांना पाणी पिण्यासाठी ठेवलं आहे. म्हणजे कोण प्राणी वगैरे येतात त्यांच्यासाठी पाण्याला ठेवलं आहे. परंतु आता बैल देखील कमी झाले आहेत, टाकी देखील तशी ओसाड पडली आहे. तरी पण क्वचित काय जणांचे आहेत ते गुरं येतात घेऊन, कारण की साड्या वगैरे गेले तर मग इथंच पाण्याला येतात सर्व. आणि हे इथे कपडे देखील धुतात, अजून पण ते येतात कपडे धुवायला. तर अशा काय गोष्टी आपल्या लाईफमधनं कमी होत चालल्या आहेत. पण हे आपण गावाकडे आहोत म्हणून आपल्याला बघायला भेटतात. तर आपलं खूप नशीब आहे की आपण गावात राहतो.